नमस्कार. मी प्राध्यापिका सौ ज्योती उर्फ मनीषा संजय पाटील, काकासाहेब चव्हाण महाविद्यालय, तळमावले, तालुका पाटण, जिल्हा सातारा, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर. आज संस्थामाता सुशीलादेवी यांची जयंती. त्यानिमित्ताने आपल्याशी हितगुज. संस्थामाता सुशीलादेवी, संस्कारांचा वसा. दिव्यत्वाची जिथे प्रचिती, तिथे कर माझे जुळती. आपल्या अंतर्मनातून अशी आर्त साध येते आणि ओलावलेल्या डोळ्यांनी ज्यांच्या प्रतिमेसमोर आपण भारावून जाऊन नतमस्तक होतो, अशी वत्सल मूर्ती म्हणजे संस्थामाता सुशीलादेवी. सुसंस्कारांचा ठेवा जतन करून संस्थामातांनी माहेर आणि सासरचे ऋणानुबंध जपून ठेवले. दिल्या घरी तू सुखी राहा, हा माहेरचा मंत्र त्यांनी आपल्या हृदयात कोरून ठेवला. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक कार्याच्या झंझावातात आपली कौटुंबिक जबाबदारी खंबीरपणे पेलत संस्थामातांनी आपल्या मुलांना सुसंस्कारांचे अमृत पाजले. त्यांनी वसतिगृहातल्या गरीब मुलांनाही स्वतःच्या हाताने रांधून खाऊ घातले व संस्कारांची शिदोरीही देऊ केली. त्या स्वतः अर्धपोटी राहिल्या, कधी उपाशी राहिल्या, पण त्या सगळ्या बालगोपालांना त्यांनी मायेने घास भरवले. परमपूज्य बापूजींच्या प्रत्येक कार्यात संस्थामाता त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या. या सर्व अफाट पसाऱ्यात त्या बापूजींच्यासाठी आधारवड बनून जगल्या. पतिव्रतेचे जीवन जगून त्यांनी बापूजींना समर्थ साथ दिली. संस्थामाता अत्यंत सोज्वळ धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्या खडतर शिवभक्त होत्या. स्वतः वाळूचे शिवलिंग तयार करून बेलफुले वाहून त्या महादेवाची आराधना करायच्या. त्यांची ही तपश्चर्या फळाला आली म्हणूनच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची यशोगाथा अजरामर झाली. बापूजींनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करण्याची आस बाळगा, असे त्यांचे गुरुदेव कार्यकर्त्यांकडे मागणे असायचे. माझ्यासारख्या असंख्य गुरुदेव कार्यकर्त्यांचे कौटुंबिक जीवन सुखावह करण्याचे मोलाचे कार्य संस्थामातांच्या वरदहस्तामुळे साकार झाले. आमच्या महाविद्यालयातील काकासाहेब चव्हाण यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना संस्थामातांच्या निगराणीत करण्यात आली. अशा त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात ज्ञानदान करण्याचे भाग्य मला लाभले, याबद्दल मी परमेश्वराला शतशः धन्यवाद देते. संस्थामातांच्या जयंतीनिमित्ताने त्यांचे स्मरण करून मी त्यांना त्रिवार वंदन करते. धन्यवाद.